मित्रांनो तुमच्याकडे परत आज नवीन गाडी येणार ही आहे मारुती सुझुकीची अरेना विक्टोरीज सर्वात टॉप मॉडेल आहे। तुम्हाला आज मी या गाडीचा व्हिडिओ बनवून दाखवणार आहे, शेवटपर्यंत तुम्ही बनवला। या गाडीमध्ये तुम्हाला 4 व्हेरियंट असणार आहे, LXi, VXi, ZXi आणि ZXi प्लस। यामध्ये तुम्हाला जे फीचर दिलेले असणार आहे, तुम्हाला नेक्स्ट जनरेशन सुझुकी कनेक्ट विथ ई कॉल्स, तर तुम्हाला ॲप्लिकेशन ठेवून देईल मोबाईलमध्ये विथ तुम्हाला याच्यामध्ये असणार आहे स्मार्ट वॉच कनेक्टिव्हिटी पण तुम्हाला ॲप दिलेली असणार आहे। याच्यामधून तुम्ही रिमोटनेच तुम्ही सगळं काही करू शकता, कंट्रोल करू शकता, गाडीचा अनलॉक लॉक करू शकतात। नाही तर मग भरपूर प्रकारचे तुम्हाला फीचर अवेलेबल आहे, अलार्म्स आहेत, हेडलाईट आहे, हॅझार्ड लॅम्प आहे, नंतर मग बॅटरीची हेल्थ किती आहे ते बघू शकता तुम्ही, हेडलाईटचे तुम्हाला स्टेटस काय आहे ते बघू शकता तुम्ही। याच्यामध्ये तुम्हाला अशी चांगले तुम्हाला याच्यामध्ये फीचर दिलेली असणार आहे। 6 एअरबॅग पण तुम्हाला असणार आहे स्टँडर्ड। स्टार्ट करतो याच्या पहिल्यांदा फ्रंटपासून, फ्रंटला गेलं तर बघू शकता तुम्ही हेडलाईट तुम्हाला पूर्णपणे असणार आहे, LED मध्ये दिले असणार आहे। वरती तुमचे DRL दिलेले असतील एका साईडला, LED प्रोजेक्ट हेडलाईट दिलेलं असते एका साईडला। टर्न इंडिकेटर लाईट आणि रिव्हर पार्किंग लाईट तुमचे असणार आहे। आपलं फॉग लाईट इथे तुम्हाला दिलेली, हे पण तुम्हाला दिलेली असते LED मध्येच, ठीक आहे। हा शेप तुम्हाला पूर्णपणे असा असणार दिलेला, कारण की नवीन मॉडेल आहे। लेंटरला तुम्हाला सुझुकीचा लोगो आहे, इथं तुम्हाला सिल्वरमध्ये तुम्हाला ही पट्टी दिलेली असते, वरती तुम्हाला पियानो ब्लॅकमध्ये तुम्हाला इथं ही पट्टी दिलेली असते एका साईडला। पुढचं हे असणार आहे बंपर, तुम्हाला पूर्णपणे फ्लॅटमध्ये असणार आहे, वायपर वॉशर, नंतर मग तुम्हाला याच्यामध्ये दिलेलं असणार आहे आडास या ठिकाणी, ठीक आहे। आणि हे बघा पेट्रोल मॉडेलमध्ये तुम्हाला हे गाडी, आणि बघा एका साईडला पण तुम्हाला बघा तर तुम्हाला 4 पार्किंग सेन्सर दिलेले असणार एका साईडला, 4 पार्किंग सेन्सर दिलेले असतील। सेंटर तुम्हाला इथं हे दिलं असणार आहे, आपलं हा नंबर प्लेट जागा दिली असेल एका साईडला। इथं पण तुम्हाला कॅमेरा मिळून जाईल 360मध्ये, म्हणजे बॅक पण असेल, आणि साईडला पण तुम्हाला दिली असणार आहे एका साईडला, ठीक आहे। इथं टोईंग हुकसाठी तुम्हाला दिलेलं असेल एका साईडला। इकडे तुम्ही एका साईडला तुम्हाला काय लावून घेतलं असेल तुम्ही तर लावून घेऊ शकता, LED मध्ये तुम्हाला DRL किंवा टर्न इंडिकेटर लाईट। आता मी तुम्हाला साईड प्रोफाईल दाखवतो। साईड प्रोफाईलमध्ये बघू शकता तुम्ही की गाडी पूर्णपणे तुम्हाला डुअल टोनमध्ये असणार आहे, कारण की सर्वात टॉप मॉडेल आहे। सर्वात टॉप मॉडेल असल्यामुळे तुम्हाला पूर्णपणे डुअल टोन असणार आहे। वरतून ब्लॅक असेल, खाली तुम्हाला दिले असणार आहे हा थोडासा वेगळा कलर दिले असणार आहे, हा थोडासा ब्ल्यूइशमध्ये नंतर, ठीक आहे। आणि ORVM म्हणून पण बघा तुम्हाला इथं कॅमेरा दिले असणार आहे, लेन ट्रॅक करण्यासाठी तुम्हाला एका साईडला, इकडे पण असणार आहे आणि तिकडे पण दिलेलं असणार एका साईडला, ठीक आहे। टायरची तुम्हाला प्रोफाईल दाखवतो किती असणार आहे। टायरची तुम्हाला प्रोफाईल असणार आहे ही 215, 60, 17 इंच तुमची दिली असणार आहे। डायमंड कट विथ ऑलवेजमध्ये दिले असणार आहे। फ्रंट तुम्हाला दिले असणार आहे डिस्क ब्रेक, रिअरला पण तुम्हाला दिलेलं असणार आहे, आय थिंक डिस्क ब्रेक दिले असणार आहे। पण तुम्हाला इथं जे असणार आहे आपले सस्पेन्शन मॅकफर्सन स्टूथ विथ कॉईल स्पीडमध्ये मला दिले असणार आहे। फ्रंटचे सस्पेन्शन CH तुम्हाला टायर असणार आहे, सगळे टायर तुम्हाला दिले असणार आहे ट्यूबलेसमध्ये। आणि हा जो आहे तुम्हाला हा अलोवेल्स तुम्हाला हा डुअल टोनमध्ये दिले असणार आहे, सिल्वर विथ ग्रेमध्ये दिले असणार आहे हे जायला, ठीक आहे। पुढे तुम्हाला फेंडर दिले असेल, आणि बाकीचं तुम्हाला जो असणार आहे एक्सेसरीचं पार्ट तुम्ही तो नंतर इथं लावून घेऊ शकता एका साईडला। डोअर हँडल तुम्हाला असणार आहे बॉडी कलरमध्ये, रिक्वेस्ट सेन्सर दिलेलं असणार आहे, की विथ की असणार आहे। ORVM तुमची असणार आहे बॉडी कलरमध्ये, आणि टर्न इंडिकेटर लाईट असणार आहे तुमची ही इथं दिलेली असणार आहे, ती पण तुम्हाला दिली LED मध्ये दिलेली असणार एका साईडला। पुढे तुम्हाला लेवल 2चं तुम्हाला ऑर्डर भेटून त्यामध्ये ADAS भेटून जाईल। वरती तुम्हाला रूफलेअर असणार आहे, शार्प अँटेना दिलेली असणार आहे, आणि इथं तुम्हाला दिसणार आहे सनरूफ दिलेलं आहे। आणि हा पण पार्ट तुम्हाला पूर्णपणे हे असणार ब्लॅकमध्ये, तर तुम्हाला कोणता पण पार्ट म्हणजे त्याचं ॲक्सेसरीच्या पार्ट तुम्हाला काय हे लावून घ्यायचं असेल क्रोममध्ये तुम्ही ते पण लावून घेऊ शकतात, ठीक आहे। बाकीचं तुम्हाला इकडचा पण होऊ शकतो, इकडचा हा पण पार्ट तुम्हाला पूर्णपणे हा ब्लॅकमध्ये दिलेला आहे। याचे जे पण पिलर आहेत सगळं पिलर तुम्हाला ब्लॅकमध्ये दिले असतील डुअल टोनमध्ये, हे वरती तुम्हाला दिलेलं असं की हे आपलं स्पॉयलर दिले असतं की जायला, हा स्पॉयलर असणार की जायला दिलेला पाठीमध्ये तुम्हाला दाखवून देतो। अरे हां हे बघा इथं तुम्हाला पाठीमध्ये दिलं असणार आहे, इथं पण तुम्हाला दिलं असणार आहे डिस्क ब्रेक, 4 साईडला तुम्हाला दिलं असणार डिस्क ब्रेक, पण पाठीमध्ये तुम्हाला दिलं असणार आहे टॉर्जनमध्ये सस्पेन्शन की जायला। सेंटरला तुम्हाला सुझुकीचा लोगो दिलेला असं की जायला। सेमच रिअर प्रोफाईलमध्ये बघा स्मार्ट हायब्रिडची तुम्हाला टेक्नॉलॉजी दिली असते की जायला। वरती तुम्हाला हाय माउंट स्टॉप लॅम्प दिलेलं असतं की जायला, वॉशर असेल, हा स्पॉयलर आहे, वायपर आहे, डिफॉगर आहे, हे सगळं तुम्हाला यामध्ये भेटून जाईल। प्लस तुम्हाला आतमध्ये पार्सल ट्रेमध्ये तुम्हाला यामध्ये भेटून जाईल या ठिकाणी, ठीक आहे। DRL आणि टेल लाईट तुमची ही अशी असणार आहे, हे तुम्हाला DRL दिली असणार ही पूर्णपणे जळते, DRL ही जी आहे ही पूर्णपणे जळते या ठिकाणी, ठीक आहे। बाकीचा हा पण पार्ट तुम्हाला पियानो ब्लॅकमध्ये दिले असणार इथं या ठिकाणी, ठीक आहे। स्मार्ट हायब्रिडची तुम्हाला ही दिली असणार आहे टेक्नॉलॉजी, विक्टोरियसची तुम्हाला ब्रँडिंग भेटून जाईल क्रोममध्ये, सुझुकीचा लोगो आहे, नंबर तुम्हाला जागा दिली असणार एका 4 पार्किंग सेन्सर दिले असेल, रिफ्लेक्टर विथ तुम्हाला रिव्हर पार्किंग लाईट तुम्हाला जेवढं होतं, ठीक आहे। रिव्हर पार्किंग लाईट तुम्हाला दिले असणार आहे, आणि रिफ्लेक्टर दिले असणार आहे। हा पण पार्ट तुमचा सिल्वरमध्ये असेल, सिल्वर ब्रिक ब्लॅकमध्ये दिलं असणार आहे, ठीक आहे। इथं पण तुम्हाला कॅमेरा भेटून दिला या ठिकाणी, ठीक आहे।
तुम्ही आता डिक्की ओपन करून दाखवतो. सॉरी, डिक्की ओपन होणार नाही कारण की सध्या चाबी पण ऑन होत नाही आहे आणि बॅटरी पण याची गाडीची लो आहे, त्याच्यामुळे ते डिक्की पण ओपन होत नाही आहे. ठीक आहे, तुम्हाला आतमधला इंटेरियर तुम्हाला वाचवते दाखवून देतो या ठिकाणी, कारण की सध्या गाडी अनलॉक होऊन पण होत नाही आहे, प्रॉब्लेम तो आहे. इथं बसू शकतात तुम्हाला. बघा इथं कशा आहे, तुम्हाला हे जे असणार आहे आपलं सीट तुमचे हे थोडेसे वेगळ्या टाईपचे दिले असते, फॅब्रिकमध्ये असतील दिलेले, पण फक्त कलर तुम्हाला वेगळा दिले असणार आहे. हे बघा आतल्या ह्या तुम्हाला दिले असणार आहे आपलं हे हँडरेस्ट दिले असतील, आमरेस्ट असणार दिलेलं विथ कप होल्डर दिलेलं असेल. नंतर मग सीटचे हे माउंटेडमध्ये कशा साईडला आतमध्ये इंटेरियर पण तुम्हाला पियानो ब्लॅकमध्ये दिले असणार आहे, विथ क्रोम डोअर तुमचे दिलेले असणार आहे. हे हँडल पॉवर विंडो तुम्हाला सीट दिलेली असेल साईडला. आणि आतमध्ये पण बघू शकता तुम्ही की इथं तुम्हाला याची स्टेअरिंगची तुम्हाला हे बघा स्टेअरिंगचे जे पण असणार आहे हे हा पार्ट हा तुम्हाला पूर्णपणे चेंजेसच दिलेला असं नाही. ठीक आहे, इकडे साईडला हे बघा इथे तुम्हाला आपले क्रोम डोर हँडल दिले असणार आहे. पियानो ब्लॅकमध्ये तुम्हाला ही फिनिशिंग दिली असणार आहे थोडीशी. ओव्हर कंट्रोल आहे, लॉक अनलॉक, पॉवर विंडोची स्विच आहे. इथं तुम्हाला थोडंसं लेडरची शीट दिली असणार आहे. हँडल आहे, स्पीकर आहे, बॉटल होल्डर आहे आणि स्पेस इकडे साईडला थोडंसं हे ठेवणारी न्यूजपेपर ठेवणारी. ट्विटर विथ तुम्हाला 4 तुम्हाला स्पीकर दिलेले असतील. पुढचं जे पण असणार आहे हे बघा हा सीट पण तुम्हाला डोरमध्ये असणार आहे, फॅब्रिकमध्ये दिलं असणार आहे हे पण. आणि ह्याचे पण हेडरेस्ट जे असणार तुम्हाला माउंटेड दिलेलं असणार आहे. 6 स्पीड तुम्हाला हा मॅन्युअली असेल आणि 5 स्पीड तुम्हाला पण मॅन्युअली याच्यामध्ये गेअरबॉक्स फिटून देईल. ठीक आहे, आणि याच्यामध्ये जे पण असणार आहे सीट्स हे दोघंही तुम्हाला सीट असणार आहे आपले याचे असणार आहे हिटिंग, आपण हिटेड करू शकतो आपल्याला जर पाहिजे असेल तर. ठीक आहे, तुम्हाला ते 2 बटन दिले असतील, दोघंही बटन तुम्हाला हिटिंगसाठी दिली असणार आहे. पार्किंग पण असणार तुम्हाला हे ऑटोमॅटिक तुम्हाला पार्क दिले असणार आहे साईडला आणि ऑटो होल्डचं तुम्हाला त्यामध्ये ऑप्शन येतं. कप होल्डर असणार आहे, इथं आमरे दिलेलं असणार की साईडला. इकडं तुम्हाला एक मिनटं का इथं बघा इथं तुम्हाला 2 हे दिले असणार आहे त्याला बटन दिलेली असते, एक बोर्ड ओपन करण्यासाठी आणि एक आपलं हे असणार आहे फ्यूलचं कॅप ओपन करण्यासाठी. इथं तुम्हाला ट्रॅक्शन ओपन ऑन ऑफ करण्यासाठी दिलेलं असणार आहे. ठीक आहे, इकडे पहिला जो असणार तो तुमचा बोर्ड ओपन करण्यासाठी आहे. ठीक आहे, पॉवर डोअर तुम्हाला ऑफ होऊन देईल, नंतर मग आपण हे ऑन ऑफ करू शकतो मध्ये आपलं हे ट्रॅक्शनचं. ठीक आहे, पार्किंग असणार आहे, व्ह्यू असणार आहे तुमचे तिघंही 360मध्ये तुम्हाला कॅमेरा दिलेला असणार साईडला. नंतर मग HUD दिलेलं असतं यामध्ये, HUD पण तुम्ही इथं ऑन करू शकता यामध्ये. पण सध्या गाडीच्या आतमध्ये बॅटरी डाऊन आहे तुम्हाला दाखवून दिली असते. इथं तुम्हाला इंजिन इम्ब्रोजर दिलं असणार आहे. बाकीचे हे पण जे फंक्शन असेल हे तुमचे हे याचे ऑपरेटिंग करण्यासाठी दिले असणार आहे. ACचे वेंट पण तुम्हाला इथं तुम्हाला पियानो ब्लॅकमध्ये असणार आहे, विथ ब्लॅकमध्ये दिले असणार आहे. पुढचा हा जो पोर्शन आहे तुम्हाला पूर्णपणे फ्लॅटमध्ये दिले असणार आहे. बघा सेंटरला पण तुम्हाला इथं हे दिले असणार आहे स्पीकर इकडे साईडला. आणि हा 9 इंचमध्ये तुम्हाला दिलेलं असणार आहे इन्फोटेनमेंट सिस्टीम, अँड्रॉइड ऑटो अँड ॲपल कारप्ले तुम्हाला तेवढं भेटून देईल या ठिकाणी. 2 ट्विटर असतील आणि 4 तुम्हाला दिलेले असणार स्पीकर आणि एक हुफर पण दिलेलं असणार आहे. पॅडल आणि एक्सिलेटर तर तुम्हाला फक्त 2च फक्त हे दिले असणार आहे. आणि तुम्हाला इथं पॅडही दिलं असणार आहे, पॅराशूटर ते दिलं असणार की साईडला. आणि इथं हे बघा तुम्हाला हे ऑटोमॅटिक असणार आहे. हे आपलं मागे पुढे करण्यासाठी दिलं असणार एका साईडला तुम्हाला बटन, आणि हे आपण रेक्टँग करू शकतो याच्याने. वरती पण तुम्हाला पॅनोरामिक सनरूफ दिलेली असेल, ही ओपन होऊन जाईल. पण सध्या बॅटरी लो असल्यामुळे प्रॉब्लेम तो आहे. तरी पण तुम्हाला फक्त वरती जे आहे त्यामध्ये तेव्हा देतो. इथं तुम्हाला दिले असणारे आपले हेडलाईटचे कंट्रोल आणि अप्पर डिपर, आणि हे असणारे आपण आपले पॅडल शिफ्टर आपण मॅन्युअली पण गाडीला ऑपरेटिंग करू शकतो यामध्ये. आणि हे जे असणार आहे वरती तुम्हाला सन वायझर विथ मिरर विथ लॅम्प असणार आहे. इथं तुम्हाला दिलेलं असणार आहे हे 2 इथं बंद आहे, हे पण लॅम्प तुम्हाला असणार आहे हॅलोजनमध्ये दिलेले असतील. हे आपले सन रूफ ओपन करणे तुम्हाला इथं हे बटन दिलेलं असणार आहे. माईक पण असेल की जायला, सन वायझर विथ मिरर विथ लॅम्प, आणि हे डोअर हँडल जे असेल तुमची सॉफ्टमध्ये दिले असणार आहे. आणि पुढचा तो पण डॅशबोर्ड आहे हे तुम्हाला हा पूर्णपणे फ्लॅटमध्ये दिले असणार, डोअरमध्ये असणार वरती ब्लॅक असेल आणि हा थोडासा व्हाईटमध्ये दिला असणार आहे इकडे साईडला. ठीक आहे, आणि इथं तुम्हाला बघा इथं आपण हे आपले ACचे कंट्रोल आपण इथं करू शकतो या ठिकाणी. इथं पण तुम्हाला हे वॉल्यूमचे बटन दिले असणार आहे, हॅझार्ड लॅम्प आहे, ACचे वेंट दिलेले असते की साईडला. हा पण पार्ट तुम्हाला थोडासा ग्रेमध्ये दिले असणार की साईडला या ठिकाणी ACच्या वेंटच्या ठिकाणी. इथं आपण ऑन ऑफ करू शकतो आपल्या याच्या कांद्याला ACचं कंट्रोल करू शकतो यामध्ये. ठीक आहे, इकडे पण तुम्हाला वायरलेस चार्जिंग दिलेलं असणार की साईडला. आणि इथं तुम्हाला बघा इथं तुम्हाला टाईप सीचे तुम्हाला 2 पोर्ट दिलेले असतील एका साईडला. एक टाईप सी असणारी आहे नाही, दोघंही टाईप सीचे तुम्हाला याच्यामध्ये दिलेले. हे बघा दोघंही टाईप सीचे तुम्हाला पोर्ट दिले असणार आहे चार्ज करण्यासाठी. आणि इथं हे जे असणार आहे हे 12 वॉट तुम्हाला सॉकेट दिले असणार की साईडला. हे आपले बाकीचे तर हे आपलं मॅन्युअली आपण सगळे करू शकतो. 6 स्पीड तुम्हाला ॲटोमॅटिक तुम्हाला गेअरबॉक्स दिले असणार की साईडला. IRBM तुमचे हे मॅन्युअली असतील आणि लेवल 2मध्ये तुम्हाला आडा दिलेला असणार याच्यामध्ये.
आता मी तुम्हाला बोनट ओपन करून दाखवतो, ठीक आहे. हे मित्रांनो, तुमचं इंजिन हे असं असणार आहे. 1.5 लिटरचं तुम्हाला के सिरीज इंजिन दिलं असणार आहे. ॲडव्हान्स के सिरीज दिलेलं असणार हे इंजिन. ABS CBDची तुम्हाला ब्रेकिंग सिस्टम दिली असणार आहे चाईडला. बाकीचे तुम्हाला हे असणार आहे ऑइलचे कंट्रोल दिले असले, आपला ब्रेक ऑइल असणार आहे. इकडे तुम्हाला 4 सिलेंडर तुम्हाला हे दिले असणार इंजिन. गिअरबॉक्स दिले असणार, बॅटरी आहे, फ्यूचर कंट्रोल इकडे चाईडला. म्हणजे तुम्हाला स्पेस भरपूर मोठा दिलेला आहे इंजिनच्या आतमध्ये. बघू शकता तुम्ही इंजिनच्या आतमध्ये तुम्हाला भरपूर मोठा स्पेस दिलेला आहे. म्हणजे तिकडचा पण साईडला तुम्हाला स्पेस आहे, इथं पण तुम्हाला स्पेस आहे. तरी पण कुठे इम्पॅक्ट झाला तर तुम्हाला सेफ्टी राहील. जेवढं तुम्हाला जेव्हा दिलेली सेफ्टी रिगार्डिंग ACBमध्ये 3 स्टार 4 स्टार तुम्हाला रेटिंग दिलेली असणार आहे. वायफायचे कंट्रोल एका चाईडमध्ये दिले असणार एका चाईडला, ठीक आहे. एवढं तुम्हाला हे असणार दिलेलं यामध्ये. पेट्रोल मोडमध्ये तुम्हाला जी पण पॉवर भेटते ती 103.6 BSची भेटते, जी 6000 RPM चालते. आणि 139 NMचा तुम्हाला टॉर्क भेटतो, तो 4300 RPM चालला जातो. हा आहे पेट्रोल मोडमध्ये. पेट्रोल प्लस CNGमध्ये पॉवर तुम्हाला वेगळी भेटते. CNGमध्ये तुम्हाला पॉवर भेटते 87.8 PSची, जी 5500 RPM चालते. आणि 121.5 NMचा तुम्हाला टॉर्क भेटतो, तो 4200 RPM चालला जातो CNGमध्ये. पेट्रोल प्लस CNGमध्ये तुम्हाला हा पॉवर असणार आहे. आणि स्ट्रॉंग हायब्रिडमध्ये तुम्हाला जी पॉवर आहे तुम्हाला ती 92.45 PSची भेटते, जी 5500 RPM चालते. आणि 122 NMचा तुम्हाला टॉर्क भेटतो, जो 3800 ते 4800 RPMमध्ये चालला जातो. आणि वरती तुम्हाला दिलं असणार आयसोलेशन झोनमध्ये तर जागा दिली असणार आहे. आता मी बोर्ड बंद करतो. बाकी तुम्हाला डायमेन्शन आणि कलर तुम्हाला कोणते कोणते भेटतील ते पण तुम्हाला सांगतो. आणि फीचर पण काय तुम्हाला त्याच्यामध्ये भेटतील. 45 लिटर पण तुम्हाला दिली असणार आहे फ्यूलची टाकी. आणि याच्यामध्ये तुम्हाला CNGचं पण मॉडल असणार आहे, जे तुम्हाला भेटेल. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्हाला ते पण बघू शकतात. पण त्याच्यामध्ये तुम्हाला ते पण जे लिक्विड असणार आहे ते 55 kg पण दिले असणार ते साईज टाकीची. तुम्हाला डायमेन्शनमध्ये लेन दिलेली असणार आहे 4360 mm पर्यंत. 1795 mm पर्यंत तुम्हाला विथ दिलेली असणार आहे. 1655 mm पर्यंत तुम्हाला हाईट दिली असणार आहे. 2600 mm पर्यंत तुम्हाला दिली असणार आहे व्हील बेस. आणि टर्निंग रेडियस असणार आहे 5.4 पर्यंत. कलरमध्ये तुम्हाला सिंगल डोअरमध्ये असणार आहे ब्ल्यू, रेड, सिल्वर, ग्रे, ग्रीन आणि व्हाईट. एवढा तुम्हाला कलरमध्ये ही गाडी अवेलेबल असणार आहे. आणि डुअल डोअरमध्ये तुम्हाला असणार आहे रेड विथ ब्लॅक रूफ, नंतर मग ब्ल्यू विथ ब्लॅक रूफ. आणि अजून असणारे ड्युअल टोनमध्ये तुम्हाला ती असणार आहे ब्लॅक रूफ विथ सिल्वर कलरमध्ये. आणि एक अजून जसा कलर असणार आहे तो पूर्णपणे ब्लॅकमध्ये असणार, तो सिंगल टोनमध्ये असं दिलेले असणार आहे. म्हणजे 7 कलर तुमचे असणार आहे सिंगल टोनमध्ये आणि 3 कलर असणार तुमचे ड्युअल टोनमध्ये. तुम्हाला मायलेज जे असणार आहे मॅन्युअलमध्ये, ऑटोमॅटिकमध्ये, CNGमध्ये, स्ट्रॉंग ऑल ग्रिपमध्ये, ATमध्ये आणि स्ट्रॉंग हायब्रिडमध्ये तुम्हाला सगळे वेगवेगळे दिलेले असणार आहे मायलेज. मॅन्युअलमध्ये असणार आहे 21.18 km/लिटरचा. ATमध्ये असणार आहे, ऑटोमॅटिकमध्ये असणार आहे 21.6 km/लिटरचा. CNGमध्ये असणार आहे 27.2 किलोमीटर पर kg पर्यंत. आणि आपला जो ऑल ग्रिपवाला असणार आहे ऑटोमॅटिक, तो 19.7 km/लिटरचा असणार आहे. आणि स्ट्रॉंग हायब्रिडमध्ये तुम्हाला CVTमध्ये असणार आहे, पेट्रोल प्लस CVTमध्ये तुम्हाला मायलेज दिलेली असणार आहे 28.65 km/लिटरचा. आणि हा शोरूम तुम्हाला असणार आहे कल्याण शिरपाडाच्या ठिकाणी. तुम्हाला याची ऑन रोड प्राईस असणार आहे 23 लाखापर्यंत. सर्व डिस्ट्रिक्ट वाईज आणि सिटी वाईज तुम्हाला प्राईस जी असणार आहे ती अपडाऊन होत राहील. तुम्ही तुमच्या शोरूममध्ये विचारू शकता या गाडीची प्राईस किती आहे ती. ठीक आहे मित्रांनो, तर अशी गाडीवरून परत पुढच्या वेळी भेटूया. आणि जे लोक माझ्या चॅनलतून असणार त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि बाजूची बेलची जी घंटी आहे ती ऑल नोटिफिकेशन करून ठेवा, ज्यामुळे मी जे पण नवीन व्हिडिओ बनवत राहील तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन भेटतात तुम्ही. ठीक आहे मित्रांनो, चला अशी गाडीवरून परत पुढच्या वेळी भेटूया.